नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल लकी राईड्स मध्ये. आता मी चालू विक्रोळीला, एक काम आहे. आज मी परचेस करणार आहे नवीन हेल्मेट स्वतःसाठी, कारण की जुनं हेल्मेट आता खूप अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलंय आणि याच्या वायझर वरती पण खूप स्क्रॅचेस आलेले आहेत. तर बघूया आपण कोणता हेल्मेट चांगला आहे बजेट मध्ये आपल्या. हेल्मेट वर जाऊन आता परचेस करणार आहे. आता मी चाललोय विक्रोळीला आणि दुपारच्या 1:30 वाजलेले मित्रांनो. ऊन इतका आहे आणि गरमी पण खूप वाटते आणि अजून पावसाचं वातावरण पण नाही आलेलं आहे मुंबईमध्ये. चान्सेस तर खूप कमी आहेत पाऊस पडतो का नाही या मे महिन्यात. आणि हे आपलं मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे, दिवसभर असतच. तर मित्रांनो, जो कोणी मला इंस्टाग्राम वरती फॉलो नसेल करत ना, त्यांनी जाऊन प्लीज फॉलो करा, कारण की मी खूप रील्स याच्यावरती अपलोड करतोय आणि जाऊन तिथे तुम्ही तुमचं प्रेम दाखवा की रील्स कशा आहेत. आणि खूप मेहनतीने मी ते रील्स क्रिएट केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि व्हिडिओ आणि रील्स कशा वाटतात ते नक्की कळवा कमेंट मध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या मुंबईचे ट्रॅफिक. कुठे टाइमवर पोहोचणं खूप अवघड आहे आणि अशा उन्हामध्ये तर खूपच कंटाळा येतो. आज थोडा वेळ होता तर म्हटलं की आपण जाऊन जरा हेल्मेट परचेस करूया. खूप दिवसापासून इच्छा होती माझी. आणि भावांनो, आपले व्हिडिओज पण खूप कमी चालले युट्यूब वरती, तर त्यासाठी मी प्रयत्न करतो की जितकं होईल तितकं कंटेंट टाकावं. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा व्हिडिओ तुम्ही एवढं मेहनतीने बनवताय, त्याला कोण अप्रिशिएट नसेल करत तर त्यामुळे तुम्ही डिमोटिवेट नका हो. कारण की जितके पण व्ह्यूज येतात ना, ते कोणी ना कोणी तरी युनिक आहे. आणि जे तुमचे फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, ते लोक सपोर्ट नाही करणार आहेत तुम्हाला. तुमचा हा जो स्ट्रगल आहे तो तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे. तो प्रयत्न करा, तुम्ही आपला कॉन्टेंट कन्सिस्टंटली अपलोड करत राहा युट्यूब वरती. कधी ना कधी तर सक्सेस होईल आणि तुम्हाला त्याचा प्राऊड पण होईल. तर मी पण तोच प्रयत्न करतो की जितके व्हिडिओज अपलोड करता येतील तितके युट्यूब वरती मी करणार आहे. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगतो आपले सबस्क्रायबर ऑडियन्स की प्लीज तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूपदा असं होतं की आपण डिमोटिवेट होतो, कारण की आपण एवढ्या मेहनतीने व्हिडिओज बनवतो, अपलोड करतो आणि त्याला कोणी अप्रिशिएट करत नाही, तर मनापासून वाईट वाटतं. तर आता आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीयेत, तर त्यामुळे आपण डिमोटिवेट नाही होते. प्रयत्न करायचा आहे की जितके होतील तितके व्हिडिओ आपण अपलोड करूया, कारण की एक व्हिडिओ आपला तो व्हायरल होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला इतका कॉन्फिडन्स भेटेल ना, तर त्याच्यासाठी प्रयत्न खूप करावा लागेल मित्रांनो. कारण की आपण छोटे युट्यूबर आहोत आणि आपल्याला कधीतरी व्हिडिओ काढायला टाइम भेटतो, व्हिडिओ अपलोड करायला टाइम भेटतो. आपण आपली होप नाही हारायला पाहिजे. किती धूळ आहे बापरे. मुंबईमध्ये सर्व कामच चालू आहे, बिल्डिंगचे नुसतं कन्स्ट्रक्शनची काम आहेत, त्यामुळे वातावरण पूर्ण बिघडलेलं आहे. इतके मोठे मोठे ट्रक्स आहेत, व्हेकल्स आहेत. तर हे शॉप जे आहे मी जिथून हेल्मेट घेणार आहे ते जास्त लांब नाहीये माझ्या घरापासून. तिथे विक्रोळीमध्येच आहे आणि ते आपले खास मित्र पण आहेत. त्यांचं गॅरेज आहे खूप मोठं, बाईक झोन करून. ते A to Z सर्व बाईक सर्व्हिसिंग वगैरे सगळं होतं.
खूप वर्षांचा एक्सपिरियन्स पण आहे त्यांना. आता इथून अजून फक्त 2-3 मीटर लांब आहे, तर तिकडे जाऊ, बघूया हेल्मेटचं कलेक्शन कसं आहे त्यांच्याकडे. आणि आपल्याला सर्वात बजेट मधला हेल्मेट घ्यायचा मित्रांनो, जास्त एक्सपेन्सिव्ह खर्च नाही करायचा, कारण की आता पावसाळा पण येणार आहे, आपल्याला राईड्स पण खूप प्लॅन करायचे आहेत. तर मित्रांनो आता जस्ट ऑलमोस्ट पोहोचलोच आहे मी. जस्ट रोड क्रॉस केला की लेफ्ट साइडलाच त्यांचं गॅरेज आहे. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत, तर बघूया ह्यांच्याकडे कोणकोणते हेल्मेट स्टाईल्स अवेलेबल आहेत, चॉईस करूया चला. 1 hour later. तर मित्रांनो हेल्मेट घेऊन झालेलं आपलं. आता चाललो घरी परत. बजेट मध्ये मस्त हेल्मेट भेटलाय बाईकच्या मॅचिंग कलर मध्ये, तो पण अंडर 2000 मध्ये फक्त. आता घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो हेल्मेट कसं आहे. आणि मित्रांनो खूप ऊन आहे, तुम्ही बघू शकता, आणि सारखी तहान लागते. आता माझ्याकडे 2 हेल्मेट आहेत. एक तर जुनावाला आहे, मी तो घातलेलाच आहे, कारण की आता कॅमेरा वगैरे काढून सेटअप करणं तिथे पॉसिबल नव्हतं. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मुंबईच्या रस्त्यांची अवस्था, सगळीकडे माती माती, धूळ बघा किती आहे, पुरा धूळ आहे. पण बरं पावसाच्या आधी कामं झालेली, कारण की जर पावसामध्ये कामं निघाली तर एकदम खूपच प्रॉब्लेम होतो. म्हणजे दुसरा हेल्मेट माझ्या हातातच आहे, तुम्ही बघू शकता, लटकवलाय मी त्याला. पॅकिंग वगैरे बॉक्स वगैरे काय घेतलं नाहीये, नंतर याचा हेल्मेटचा कव्हर घेईल. तर बाकी आपण पावसाळ्यात राईडचा प्लॅन करणारच आहोत भरपूर. गेल्या वर्षी पॉसिबल नाही झालं मला, पण या वर्षी नक्कीच आपण खूप सारे राईड्स प्लॅन करणार आहोत. जा बाबा जा. त्याच्या आधी मी खूप म्हणजे 2021 मध्ये युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं, तेव्हा खूप एक्सायटेड होतो आणि तेव्हा खूप व्हिडिओज टाकलेले मी. पण त्याच्यानंतर थोडा गॅप झाला परत. मग आता परत ट्रॅक वरती यायचंय, तर म्हटलं आता मेहनत तर करावंच लागणार आहे, त्याशिवाय काही ऑप्शन नाहीये. सिग्नल चालू झाला नाही की लोक हॉर्न वाजायला सुरू करतात. माणसाला टाइम पण देत नाही की गाडी स्टार्ट करून निघावं, लगेच ग्रीन झालं का लगेच हॉर्न. आणि मित्रांनो सावली आली ना तर खूप बरं वाटतं, नाहीतर उन्हामध्ये डायरेक्ट हातावरती चटकेच बसतात. आणि मुंबईची कामं कधी संपतायत देवालाच माहिती. हो बघा रॉंग साईडने आलेली माणसं, त्यांना तर थोडी पण अक्कल नाहीये रोडवरती कसं चालायचं, कशी बाईक चालवायची, कुठून पण मधून घुसतात.
तर मित्रांनो, तुम्हाला पण हेल्मेट वगैरे घ्यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देईल. चांगला कलेक्शन आहे, लिमिटेड आहे, पण त्यांच्याकडे एक ब्रँड खूप फेमस आहे स्टड्सचा, आणि तो ब्रँड कसा आपल्याला बजेटमध्ये पण भेटतो, तो आपण ट्राय करू शकतो. कारण की सुरुवातीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जास्त करायची नाहीये, जे आहे त्याच्यात काम करणं गरजेचं आहे. नंतर जसे जसे तुमचे ग्रोथ होणार तसं तसं तुम्ही ऍक्सेसरीज परचेस करू शकता. तर मित्रांनो, एक समोर बाईक आहे माझ्या, सायलेन्सर मस्त आहे खूप. आय थिंक बेनेली आहे. सुपर बाईक. आपण पण नक्कीच घेऊ कधी ना कधी एकदा सुपर बाईक चालवायची आपल्याला पण. तर मित्रांनो, आता मी घरी पोहोचणारच आहे थोड्या वेळात. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, खास सांगतोय, व्हिडिओ अपलोड करत राहा. जे कोणी युट्यूब चॅनल स्टार्ट करतोय, ज्याची इच्छा आहे काहीतरी नवीन तरी ट्राय करावं, तो व्हिडिओ अपलोड करा, कन्सिस्टन्सी ठेवा. कधी ना कधी एक व्हिडिओ आपला सक्सेस होईल, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की हा, ही जी मेहनत आपण केलेली ती वेस्ट नाही गेली, वाया नाही गेली आहे. प्रयत्न करत राहा. कधी ना कधी तर तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. आणि आपण एवढे जे मेमरीज क्रिएट करतो ते युट्यूब वरती अपलोड केल्यानंतर ते परमनंट असतात. तर इन फ्युचर मध्ये जर तुम्हाला ते मेमरीज रिकॅप करायचे असतील तर ते तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ बघून करू शकता. चला मित्रांनो, हा व्हिडिओ इतकाच. भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आता घरी पोहोचलोय. तुम्ही बघू शकता हा हेल्मेट मी परचेस केलेला आहे रेड आणि ब्लॅक कलर मध्ये, कारण की हा जो कलर आहे माझ्या बाईक मध्ये पण आहे सेम. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याचे ट्रान्सपरंट एक वायझर आहे, ते नॉर्मली आपण असं ओपन करतो. आणि एक सनग्लासेस वाला पण एक डार्क शेड मध्ये आहे. जस्ट आपल्याला बटन पुश करायचं आणि हे सनग्लासेस सारखे जे वायझर ते बाहेर येतात. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण युज करू शकतो, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा आपण नाही युज करू शकतो. आणि बेसिकली हेल्मेटची डिझाईन खूप आवडली मला, रेड अँड ब्लॅक थीम मध्ये. तर मित्रांनो, हा हेल्मेट मला फक्त 2000 मध्ये भेटलेला आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे. ISI सर्टिफाईड आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा जो ऍड्रेस आहे शॉपचा, बाईक झोन करून, तुम्हाला मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल. तिथे त्याच्याकडे लिमिटेड कलेक्शन आहे, पण चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट आहेत. आणि बेसिकली त्याच्याकडे स्टड्सचे जास्त हेल्मेट आहेत. तुम्ही पण जा, नक्की व्हिजिट करा. आणि बाईक रिलेटेड पण तुम्हाला काही काम असेल, सर्व्हिसिंग असेल, तुम्ही ते पण करू शकता. तर असंच व्हिडिओ बघत राहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब करा जो कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती. तर भेटूच आपण अशाच एका व्हिडिओवरती.